अमरावतीची लाईफलाईन असलेली बस सेवा थांबण्याची स्थिती ओढावली आहे। कंत्राटदार महेश साहू यांनी मुदतवाढ स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिलाय। त्यामुळे बस सेवेवर अवलंबून असलेल्या हजारो नागरिकांना मोठी अडचण निर्माण होणार आहे। 2006 साली अमरावतीच्या तत्कालीन मनपा आयुक्त कुंदन कौशिक यांनी पुढाकार घेत शहरात बस सेवेची मुहूर्तमेढ रोवली होती। लोककल्याणकारी सेवा या शीर्षाखाली त्यांनी ही सेवा खासगी तत्वावर प्रारंभ केली आणि तेव्हापासून आपली बस ही सेवा अमरावती शहरातील कष्टकरी, श्रमजीवी, विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरली। या 20 वर्षात 4 कंत्राटदार बदलण्यात आले, तरी देखील सेवा सुरू होती। महानगरपालिकेस या माध्यमातून अल्प उत्पन्न मिळायचं, मात्र आता ही सेवा खंडित होण्याची शक्यता आहे। सद्यस्थितीत 12 बसेस अमरावती शहरातील 6 मार्गांवर धावत आहेत। दररोज 12,000 पेक्षा जास्त प्रवासी या सेवेचा लाभ घेतात। विद्यमान साहू टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंत्राटदार कंपनीचं कंत्राट 25 मे 2026 संपुष्टात आलं आहे। आपली बसचं कंत्राट संपुष्टात येत असल्यानं मनपासमोर ही सेवा पूर्ववत ठेवण्याचं आव्हान उभं ठाकलंय। या कंत्राटदाराला मुदतवाढ देऊन बस सेवा सुरू करण्याचा मनपाचा प्रयत्न आहे, मात्र कंत्राटदार महेश साहू यांनी ही सेवा सुरू ठेवण्यास आपण असमर्थ असल्याचं मनपाला कळवलं आहे। ही सेवा चालवताना दरमहा 6 ते 7 लाख रुपयांचा तोटा आपल्याला सहन करावा लागत आहे आणि आर्थिकदृष्ट्या ते परवडणारं नसल्याचं कारण त्यांनी दिलं आहे। तर महानगरपालिका प्रशासनानं कंत्राटदारांना ऑक्टोबरपर्यंत ही सेवा सुरू ठेवावी यासाठी प्रयत्न सुरू आहे।